देशाचा कारभार चालवण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी संसद कायदे तयार करणे आणि कार्यकारी कामकाजावर देखरेख ठेवणे यासह मुळातून वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीची कार्य करते. मात्र संसदेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय करणे बोजड ठरेल. हा प्रश्न सोडवण्यासाठी संसदेने अनेक समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या विशिष्ट मुद्द्यांचा सखोल तपास करतात आणि संसदेला अहवाल सादर करतात. एखाद्या बाबीची सखोल छाननी करण्यासाठी संसदीय समित्यांवर अवलंबून असते. त्यामुळे संसद दोन प्रकारे कार्य करते, एक सभागृहात आणि दुसरे समित्यांमध्ये. समित्यांनी सादर केलेल्या अहवालामुळे संसदेत माहितीवर आधारित अशी चर्चा होऊ शकते. त्याअखेरीज विविध पक्षांमध्ये एकमत घडवणे, एखाद्या विषयात नैपुण्य विकसित करणे तसेच एखाद्या प्रश्नावर तज्ज्ञांशी व भागधारकांशी चर्चा करण्यासाठी संसदीय समित्या हे एक चांगले व्यासपीठ आहे. स्थूलमानाने स्थायी समित्यांचे वर्गीकरण 4 प्रकारांमध्ये केले जाऊ शकते. 1 विषय, 2 आर्थिक, 3 उत्तरदायित्व आणि 4 प्रशासकीय. संसद वेळोवेळी तदर्थ समित्या देखील स्थापन करू शकते. उदाहरणार्थ जनविश्वास विधेयक 2022 हे संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले होते. ही एक तदर्थ समिती आहे. अहवाल सादर केल्यानंतर अशा समित्या बरखास्त केल्या जातात. विभागाशी संबंधित समित्या किंवा विषय समित्या प्रत्येक मंत्रालयावर देखरेख ठेवतात. मंत्री सदस्य होऊ शकत नाहीत. विषय समित्यांची संख्या 24 असून प्रत्येक समितीत 31 सदस्य आहेत. यापैकी लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतात. समित्यांमधील सदस्यत्वाचे वाटप पक्षांना सदनातील त्यांच्या संख्येच्या प्रमाणात केले जाते. विषय समित्या प्रस्तावित कायद्यांचा आढावा घेतात, सखोल तपासणीसाठी विषय निवडतात आणि प्रत्येक मंत्रालयासाठी तरतूद केलेल्या अर्थसंकल्पाची छाननी करतात. विधेयके मंजूर होण्यापूर्वी त्यांच्या योग्य छाननीची खबरदारी म्हणून ती तपशीलवार तपासणीसाठी विषय समितीकडे पाठवली जाऊ शकतात. संसदेने मंजूर केलेले कायदे सुधारण्यासाठी समित्यांनी योगदान दिले आहे. उदाहरणार्थ सागरी चाचेगिरी विरोधी विधेयक 2019 मध्ये चाचेगिरीमुळे मृत्यू झाल्यास मृत्यूदंडाची शिक्षा अनिवार्य करण्यात आली होती. अनिवार्य मृत्यूदंडांमुळे समानता आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, असे परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीने नमूद केले. या शिक्षेत जन्मठेप किंवा मृत्यू असा बदल करण्याची शिफारस समितीने केली. संसदेत विधेयक मंजूर करताना हा बदल समाविष्ट करण्यात आला. वित्तीय समित्यांमध्ये 3 समित्या असतात. अंदाज, सार्वत्रिक उपक्रम आणि लोकलेखा मंत्री सदस्य होण्यास पात्र नसतात. अंदाज समिती मंत्रालयांच्या अर्थसंकल्पपूर्व अंदाजांची तपासणी करते. सार्वजनिक उपक्रम विषयक समिती सार्वजनिक उपक्रमांच्या कामकाजाची तपासणी करते आणि लोकलेखा समिती संसदेने मंजूर केलेल्या सरकारच्या खर्चाच्या विवरणपत्राचे परीक्षण करते. संसद आणि सभागृहाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित प्रशासकीय आणि उत्तरदायित्व विषयक बाबींची चौकशी करणाऱ्या इतर समित्या आहेत.